नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर खोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आता पुन्हा बोलायला नको की ऑफबीटवर आपण नेहमीपेक्षा वेगळे हटके विषय घेतो आणि त्याच मालेमधल्या आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय शीर्षक वाचलं तेव्हाच तुमच्या लक्षात आलं असेल की हे काहीतरी वेगळं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात अनेक जे हिल स्टेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पाचगणी असेल, त्याच्यामध्ये माथेरान असेल, राज्यातील इतर ठिकाणांचे जे डोंगर दऱ्यांमधले उंच ठिकाणचे जे गिरीस्थानं असतील त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथं पर्यटक फिरायला जातात. परंतु महाबळेश्वर हे राज्यातील देशातील एक महत्त्वाचं पर्यटक स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे आणि महाबळेश्वर आपल्या महाराष्ट्रात कोणाला माहिती नाही असं होणं संभवत नाही. तर आता आपलं जे आत्ताचं महाबळेश्वर आहे म्हणजे सुरूर मार्गे आपण पुढे पाचगणी मार्गे महाबळेश्वरला जातो आणि पलीकडे आपल्याला कोकणचा पट्टा जाणवतो आणि महाबळेश्वरमध्ये जे विविध पॉईंट्स आहेत म्हणजे इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी त्या काळात शोधून नोंदवून ठेवलेले त्यांचा सगळ्यांचा आस्वाद घेतो आणि हे पर्यटन आपल्या सगळ्यांना अत्यंत आवडणारं आहे. सगळ्यात जास्त तिथं पर्जन्यमान होतं. आता पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे प्रदूषणामुळे त्याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त परिमाण होत असतील. तथापि स्ट्रॉबेरीसाठी आणि इतर गोष्टींसाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहेच आणि वर्षाला सरासरी 25 लाख पर्यटक या महाबळेश्वरला भेट देतात असं शासकीय दप्तरी किंवा शासकीय ज्या नोंदी आहेत त्याच्यातून दिसून आलेलं आहे. परंतु आजच्या महाबळेश्वरची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की तिथे प्रचंड गर्दी व्हायला लागलेली आहे. वर्षातले अनेक महिने तिथे पर्यटक येत असतात, जात असतात. मग तो उन्हाळ्यातला कालावधी असेल, त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर थंडीतला कालावधी असेल. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध सेवा पुरवताना अत्यंत ताण येतो आणि एवढ्या सगळ्या गर्दीमुळे पर्यावरणाची हानी होते. पर्यटकांना निवासस्थानं पुरवणे, पाणी असेल किंवा इतर काही सेवा सुविधा, खानपान सेवा सुविधा असेल त्या पुरवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. जागा मर्यादित आहे, त्या जागेचा सुद्धा गर्दीमुळे ते जागेचं नियंत्रण कसं करायचं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पार्किंगचा मोठा प्रश्न आहे आणि सोयी सुविधा जेवढी क्षमता आहे त्या ताणल्या जातात आणि वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. रस्त्या आहे, वन विभागाच्या जागा आहेत, पाटबंधारे खात्याच्या जागा आहेत, महसूल विभागाच्या त्याच्यावर जागा आहेत, खाजगी जागा आहेत. या सगळ्यातून मार्ग काढणं दिवसेंदिवस शासनाला अवघड जात आहे. तर 2019 साली नवीन महाबळेश्वर वसवायचं का या अनुषंगाने MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हे काम सोपवण्यात आलं होतं आणि त्यांचं ह्या DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्याचं काम गेले काही वर्ष चालू होतं आणि 2001ला जेव्हा यांचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला तेव्हा जुनं महाबळेश्वर सोडून नव्या महाबळेश्वरमध्ये 53 गावांचा समावेश करण्यात आला होता. तथापि आत्ता जो डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी लोकांच्या माहितीसाठी, शासनाच्या माहितीसाठी, हरकती स्वीकारण्यासाठी, सुनावणी घेण्यासाठी सादर केला आहे तो साधारण 1154 वर्ग किलोमीटरचा आहे आणि त्याच्यामध्ये 235 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव भागामधला काही भाग, कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय वन उद्यान असे काही टापू त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे हा जो नव्या महाबळेश्वरचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होऊ घातला आहे आणि नवं महाबळेश्वर आपल्याला वसवायचं आहे त्याचा जो कालावधी आहे तो 2024 ते 2049 असा निश्चित करण्यात आलेला आहे. आता ह्या ज्या नव्या महाबळेश्वरच्या ज्या चतुःसीमा आहेत त्या कुठं जाऊन खेळतात तर आपण उत्तरेकडे जुन्या महाबळेश्वर गावाची हद्द आहे, दक्षिणेकडे सांगली शिराळा तालुक्याची हद्द आहे, पूर्वेकडे कन्हेर, उरमोडी, तारळी धरणांचा फुगवटा आणि पाटण नगर परिषदेची हद्द आहे, पश्चिमेकडे रत्नागिरी जिल्ह्याची पूर्व बाजू आणि कोयना अभयारण्यातून जाणारा रस्ता अशी ही पश्चिम हद्द आहे. आणि ह्या नव्या महाबळेश्वरमध्ये काय काय असणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं 235 गावांचा समावेश आहे.
13 पर्यटक सुविधा भाग असणार आहेत, 20 पर्यटन विकास केंद्र असणार आहेत, 14 पर्यावरणपूरक उत्पादन केंद्र असणार आहेत, 44 गावखेडी समूह असणार आहेत. आता नवं महाबळेश्वर येऊ घातलं आहे तर 2024ला येत आहे, 25ला येत आहे, 2030ला येत आहे. पण ते येणार एवढं निश्चित, कारण जुन्या महाबळेश्वरवरचा ताण सहन केला जाईल अशी त्याची परिस्थिती राहिलेली नाही. आणि तिथं जे केंद्रीकरण झालं आहे त्याला दुसरी वाट मोकळी करून देणं हे अगत्याचं झालं होतं. आणि ते या नव्या महाबळेश्वरातून साध्य होऊन पर्यटनाला, व्यापार उद्यमाला, व्यवसायाला, त्याचबरोबर स्थानिक लोकांच्या रोजगार किंवा त्यांचं जे काही पूरक उत्पादनं आहे, कृषी केंद्रित उत्पादनं आहे त्याला चालना मिळेल, चलनवलनाला चालना मिळेल, दळणवळणाला चालना मिळेल, शेतकरी वर्गाच्या हातात 2 पैसे उपलब्ध होतील. आणि एकूणातच ग्रामीण पर्यटन, ग्रामीण भाग, वन विभाग असेल त्यांचं पर्यटन असेल, शेती असेल, शेतीजन्य उत्पादनं असतील, या सगळ्यांना मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु जे होईल तेव्हा होईल. आणि या नव्या महाबळेश्वरच्या डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे विकास आराखड्याच्या निमित्ताने असं सांगण्यात आलं आहे की आम्ही कुठलेही नवे रस्ते बांधणार नाही, आम्ही झाडं पाडणार नाही, नदी किंवा नाले वळवणार नाहीत, ते बुजवणार नाहीत. अशा पद्धतीचं नियोजन पर्यावरणपूरक, शेतीपूरक, स्थानिक लोकसमूह पूरक असं जे काम अपेक्षित आहे ते तिथं करायचं धोरणकर्त्यांनी नमूद केलेलं आहे, त्याचं प्रकटन केलेलं आहे. परंतु हे बोलण्यासाठी सोपं आहे, पण जेव्हा विकास आराखडा अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा सिमेंट, कॉन्क्रीट, सळई, गाड्यांचं येणं जाणं, पेट्रोल, डिझेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पार्टी असेल, मद्यपान असेल, धूम्रपान असेल, ह्या सगळ्या गोष्टी क्रमाने येत राहतात. आणि मग ते आवरणं अवघड जातं. धनदांडग्यांनी आधीच जमिनी ताब्यात घेऊन ठेवलेल्या असतात आणि त्याला वेगळं वळण लागतं. ते होऊ नये. पर्यावरणनिष्ठ कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की जैवविविधता धोक्यात येईल, जे निसर्गाचं संवर्धन आहे त्याला हानी पोहोचेल. त्याच्यानंतर पश्चिमी घाटातलं जे वन क्षेत्र आहे, घनदाट झाडी आहेत, त्याच्यामुळे ह्या परिसरातला पश्चिम घाटातल्या मान्सूनवर नियंत्रण किंवा मान्सूनला ते कारणीभूत आहे, त्याला धोका पोहोचण्याचा संभव आहे. अशा विविध हरकती त्यांनी नोंदवलेल्या आहेत. आणि 235 पैकी 149 इको सेन्सिटिव्ह जे झोन आहेत म्हणजे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जे भाग आहेत ते सुद्धा ह्या नव्या महाबळेश्वरमध्ये सामील करण्यात आल्या आहे. त्यामुळे पर्यावरणनिष्ठ कार्यकर्त्यांची, अभ्यासकांची, शास्त्रज्ञांची ह्याच्यावर हरकत असणं स्वाभाविक आहे. तरी पण ह्याच्यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल. आणि हा मार्ग सगळ्यांच्या भल्याचा, निसर्गाच्या भल्याचा आणि शेतकरी आणि माती नाती संस्कृती जोपासणारा राहील अशी अपेक्षा आहे. जुनं महाबळेश्वर हे हे 5 नद्यांच्या उगमाचं स्थान आहे. त्या 5 नद्यांच्या चरणी आपण नमस्कार करूया. जुन्या महाबळेश्वर जवळ प्रतापगड आहे आणि प्रतापगडाच्या पायथ्याला शिवाजी महाराजांनी जो अद्वितीय पराक्रम केला होता त्याची साक्ष तिथली माती, तिथल्या वास्तू, तिथलं वातावरण, तिथली हवा आजही देत आहे. त्या मातीच्या चरणी ही नमस्कार व्यक्त करूया आणि नव्या महाबळेश्वराचा जो हा ओनामा सादर करण्यात आला आहे त्याला शुभेच्छा देऊया. आणि नवा महाबळेश्वर पर्यटन क्षेत्र, नवे महाबळेश्वर गिरीस्थान आपल्या सगळ्यांना पाहता येईल, अनुभवता येईल, तिथला आनंद घेता येईल. पर्यावरणाचा असेल, पर्यटनाचा असेल, निसर्गाचा असेल, शेतीचा असेल, शेतीपूरक उद्योगधंद्यांचा असेल आणि आपल्या कृषी संस्कृतीचा असेल, या सगळ्यांचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आणि सरकार जर असं काही नवं काही करत असेल जे आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांचं, तालुक्यांचं विकास करणारं आहे, शेती, पर्यटन, शेतकरी यांचा विकासाला चालना देणारा आहे, तर त्याचं आपण स्वागत सर्वांनी नक्कीच करायला हवं. तुम्ही माथेरान पाहिलं असेल, तुम्ही पाचगणी पाहिलं असेल, महाबळेश्वर पाहिलं असेल, त्याच्यानंतर पन्हाळा गिरीस्थान पाहिलं असेल,
चिखलदरा पाहिला असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवरील सीमेवरील सापुतारा पाहिला असेल. अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं आहे. पितळखोरं म्हणून औरंगाबाद जवळ आहे. असे अनेक ठिकाणी आपण लोक फिरायला जातो, त्याचा आनंद घेतो. बाहेरच्या राज्यातही असे चांगले चांगले गिरीस्थानं आहेत, पर्यटन स्थळं आहेत. परंतु महाराष्ट्रात महाबळेश्वर किंवा देशात महाबळेश्वराचं एक वेगळं स्थान आहे, कारण त्याला इंग्रजांच्या कालखंडातला इंग्रजांचं आवडतं पर्यटन स्थळ म्हणून एक वेगळा, त्या शतकातला 18व्या शतकातला 19व्या शतकातला वेगळा असा लौकिक प्राप्त आहे. नव्या महाबळेश्वरच्या या होऊ घातलेल्या घटनेला शुभेच्छा देऊया आणि आपला हा व्हिडिओ आज या नोटवर पूर्ण करूया, थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.